साईनाथ महाराज की जय। श्यामल रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री साईबाबांनी सुरू केलेला शिर्डीतील श्री रामनवमी उत्सव भव्य दिव्य व ऐतिहासिक करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी जोरदारपणे तयारी सुरू केली असून श्री रामनवमी कमिटीचे अध्यक्ष संजय अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पालखी स्वागत समितीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। पालखी स्वागत कमिटीचे बाळासाहेब गोंदकर, सचिन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी स्वागत कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ आणि तरुणाईचा समावेश असतो। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पायी पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांच्या स्वागताची जबाबदारी या कमिटीवर असल्याने अतिशय भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने शिर्डीतील तरुणाई ज्येष्ठांच्या साथीने साई भक्तांच्या स्वागताला हजर असतात। साई दर्शनासाठी पायी आलेल्या भाविकांच्या कपाळी केशरी गंध लावत त्यांचा यथायोग्य सन्मान शिर्डीच्या वेशीवर केला जातो व पालख्यांचं पूजन केलं जातं। या बैठकीत माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी देखील हजेरी लावत स्वागत कमिटीच्या उत्साहाचं कौतुक केलंय। दरवर्षी नवनवीन संकल्पना पुढे आणत भाविकांचं स्वागत ही कमिटी करत असते। यावर्षी सुद्धा उत्साहात बैठक संपन्न झाली। तसेच दरवर्षी आपला संपूर्ण वेळ देत स्वागताला हजर असणाऱ्या दिवंगत सुनील परदेशी यांची अनुपस्थिती उपस्थितांना जाणवली। बैठकीच्या शेवटी स्वर्गवासी सुनील परदेशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। साईबाबा पालखीची स्वागत कमिटीची बैठक झाली रामनवमी। आज एकदम उत्तम सगळ्या ग्रामस्थांनी तरुणांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कसा यशस्वी करायचे प्रत्येकाला जबाबदारी देऊन सगळ्यांनी तो आणतो कामं वाटून घेतली। मागच्यापेक्षा पण यावेळेस जादा उत्साह दिसतो आणि या रामनवमीचा कार्यक्रम भरपूर मोठा होईल। यात काही जणांनी सूचना मांडल्या, एक जणांनी चांगली सूचना मांडली की साईचरित्र वाटले पाहिजे। त्यांनी स्वतः 100 साईचरित्र मी माझ्याकडून देतो। तर पूर्वी फक्त आपण एक सन्मान चिन्ह आणि त्यांच्या गळ्यामध्ये बाबांचे नाव असलेली जी पट्टी होती ती द्यायची। आता यावेळेस साईचरित्र आणि स्तवन मंजिरी असे दोन्ही पण द्यायचे एका कार्यकर्त्याने सांगितलं, तर ते पुढे आपण घेऊन जाऊन ते सुद्धा करू आणि रामनवमीचा कार्यक्रम चांगल्या उत्साहात आणि मोठ्या आनंदात साजरा करू एवढं मी सांगतो। पण स्वागत कमिटीचं काम हे 3 दिवस चालतं आणि दिवसभरात ते काय असं त्याला काही टाइम झालेला नाही। लोक येत राहतात, पालख्या येत राहतात, त्यांचं प्रत्येकाचं स्वागत करणे, नोंदणी करणे, त्यांना काही आपण सगळं सत्कार करणे, त्यांना सन्मानपत्र देणे, तुमची व्यवस्था ऑलरेडी आहे, चांगली आहे। त्यात काही आता करेक्शन झाले तेजस्वी चालू त्याचं नियोजन केलेलंच आहे। ठीक आहे, त्यामुळे वेगळं काही मार्गदर्शन करण्याची गरज नाही। चांगली कल्पनामुळे त्यांनी मांडली की साहित्य त्याबद्दल मी अभिनंदन करतो। अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी त्याचा इन्व्हॉल्वमेंट ही स्वतःहून आणि बाळासाहेब बघायचे आमची टीम एकदम त्याच्यामुळे सगळे लोक येण्यास इच्छुक आहेत। आज श्रीरामनवमी उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये पालखी स्वागत समितीची नियोजन बैठक पार पडलेली आहे। या नियोजन बैठकीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून या ठिकाणी ही पालखी स्वागत समिती जी आहे ते येणाऱ्या प्रत्येक पदयात्रीला गंध लावून सन्मानपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असते। पालखी येत असते, पालखीची विधिवत पूजा या ठिकाणी या कमिटीच्या वतीने करण्यात येत असते। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी या सर्व अनेक पालख्यांचं स्वागत केलं जातं आणि या ठिकाणी आरती करून त्यांचा सन्मान करण्यात येत असतो। खरं तर ही जी समिती आहे ही समिती आज अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून एक मोठ्या प्रकारे या ठिकाणी साई भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। कारण की या पालखी स्वागत समितीतील प्रत्येक शिर्डी ग्रामस्थ, प्रत्येक स्वयंसेवक हा येणाऱ्या पदयात्रेमध्ये साईबाबांना बघतो व त्याचं या ठिकाणी मनोभावे स्वागत करतो। त्यामुळे या समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग आहे, शिर्डी ग्रामस्थांच्या या ठिकाणी ज्येष्ठांचा सहभाग आहे। सगळ्यांना बरोबर घेऊन ही पालखी जी स्वागत कमिटी आहे ती या ठिकाणी काम करत आहे। चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं आहे। या वर्षी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक अल्पहार केंद्र त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। ज्यांना कोणाला आपल्याला साई भक्तांना या ठिकाणी कुणाला ताक वाटायचं असेल, कुणाला चहा पाणी द्यायचं असेल, कुणाला अन्य काही या ठिकाणी सेवा द्यायची असेल तर त्या ठिकाणी ती व्यवस्था या ठिकाणी समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे आणि सर्वांमध्ये आनंद आहे। या ठिकाणी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे की जो तरुणांमध्ये आणि ज्येष्ठांमध्ये देखील जो उत्साह आहे तो निश्चितच या ठिकाणी वाखण्यासारखा आहे। म्हणून
या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून आज जवळजवळ 100च्या वर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही नियोजन बैठक पार पडली. या मी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि ही रामनवमी जी आहे ती धूमधडाक्यात मंगलमय भक्तिमय वातावरणामध्ये अतिशय आनंदात या ठिकाणी संपन्न करूया. सर्वात प्रथम मी शिर्डी ग्रामस्थांचे आभार मानतो का त्यांनी आम्हाला या कमिटी सेवा करण्याची संधी दिली. या वर्षी स्वागत कमिटीने एक फॉर्म बनवलेला आहे. तो फॉर्म आम्ही पालखीवाल्यांना देणार. ते त्यांच्या प्रमुख पाच लोकांचे नाव आणि मोबाईल नंबर व कुठून आले काय ते त्यांचा ॲड्रेस पूर्ण त्या फॉर्ममध्ये भरून देणार. आपण नंतर वर्षभर त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो. आणि एक स्कॅनर बनवलेला आहे का ज्यांना सेवा द्यायची आहे तर त्या लोकांची ते स्कॅनर आम्ही त्या मंडपात किंवा पुढं ते स्कॅनर लावणार आहेत. सावलीवरपर्यंत ते लावणार आहेत. ते स्कॅन केल्यानंतर त्याच्यावर ते सगळं त्याचं डिटेल्स येणार. तुमचं स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, कुठं राहतात, तुम्ही सेवा कोणत्या तारखेला देऊ शकता, किती ते किती टाईम तुम्ही उपलब्ध होऊ शकतात, हे सर्व त्या स्कॅनरमध्ये येणार आहे. हे आम्ही एक नवीन यावर्षी त्याच्यात आणखी सुधारणा करून ॲड केलेलं आहे. खूप आनंद वाटला. आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन तरुण मुलं जॉईंट होत आहे आणि त्यांचा उत्साह बघून आमच्यासारख्या ज्येष्ठांना पण आणखी उत्साह येत आहे. आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची व आमचे मित्रपरिवाराचे मी सगळ्यांचे आभार मानतो. अशीच त्यांचा उत्साह रामनवमी उत्सव त्यांनी टिकून ठेवा व सगळ्या आपल्या गावाची शोभा वाढवा. रामनवमीच्या निमित्ताने आज पालखी स्वागत कमिटीची बैठक झाली. स्वागत कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गोंदकर आणि सचिन भाऊ तांबे यांच्या मार्गदर्शनाखालीची बैठक पार पडली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष संजू आप्पा शिंदे आणि बाळासाहेब गोंदकर व सचिन भाऊ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वागत कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीमध्ये इतका आनंद होता की स्वयंस्फूर्तीनं सर्वांनी कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. कोणाला याचं म्हणायची गरज नाही पडली. स्वयंस्फूर्तीनं नवीन नवीन कल्पना मांडल्या. नवीन नवीन त्यांनी काहीतरी नवीन उपक्रम करावे. जसं स्कॅनर असेल आणि प्रशस्तीपत्राबरोबर साईबाबांचं स्तवन मंजिरी आणि साईचरित्राचे पुस्तक देण्यात यावे. असे सुंदर सुंदर कल्पना मांडल्या. काहींनी डोनेट पण केलं. ते म्हणजे आता रामनवमी उत्सव चालू झाला पण याच्यामध्ये खूप उत्साह वाढला. आणि हा उत्साह शेवटपर्यंत टिकून राहावा. सर्वांनी स्वयंस्फूर्त जबाबदाऱ्या घेतल्या. स्वयंस्फूर्तीनं पार पाडणार यात काही शंकाही नाही आहे. तर ही रामनवमी आम्ही इतकी धूमधडाक्यात साजरी करणार आहे यात काही शंकाच नाही आहे. आणि अतिशय सुंदर होईल. हा लोकांनी आता ठीक आहे समाजाच्या अफवा पसरवल्या असेल काय असेल शिर्डीमध्ये व्यसन देऊन लोक आहे असं काही नाही आहे. आजचा जो उत्साह बघितला ना तर लोक इतके चांगले. आता प्रत्येक जवळ शिर्डीमध्ये 90% लोक केशरी गंध लावतात स्वतःला. आणि हाच गंध आपल्या साई भक्तांच्या पालख्यांमध्ये असावा ही शिर्डीकरांचीच कल्पना आहे. पूर्वी साईबाबा संस्थान करत होतं पण आता आपण स्वतःहून उतरलो. अनेक वर्षापासून सचिन भाऊ तांब्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आणखी जोरात सुरू झाला. आपल्याला काय वाटतं की या काय साई भक्ताच्या किंवा पालखीवाल्याच्या कपाळात गंध असावं कारण ती कल्पना आपल्या स्वतःच्या मध्ये अगोदर आहे. गंध लावलं म्हणजे माणसामध्ये ऑटोमॅटिक धार्मिकपणा जागा होतो. आणि फक्त ह्या अफवा आहे की असं येतच तसं काही नाही आहे. ह्या गोष्टी गंध लावला तरी बाबांचं नामस्मरण होतं. ऑटोमॅटिक देवाची भावना भक्ती जागी होते. आणि हे सर्वांना आता कळून चुकतंय. आता ही बैठक बघितली नाही अनेक जणांच्या कपाळी गंध होते म्हणजे आहे त्या गोष्टी. धार्मिकपणा खूप आहे शिर्डीमध्ये आणि तो कंटिन्यू टिकून राहावा. आणि असे धार्मिक कार्यक्रम घेतले तर हे कंटिन्यू सतत बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळत राहील. सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. आणि चालू वर्षी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय श्री संजय आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सचिन भाऊ तांबे, बाळासाहेब गोंदकर आणि सर्व तरुण मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन पालखी स्वागत समितीची नियोजन बैठक पार पडली. आणि या जी बैठक होती ती अतिशय खेळीमेळीने पार पडली. आणि या बैठकीत एक साईबाबाचं काम समजून सर्वांनी सहभाग घेतला. आणि येणाऱ्या पालख्यांना केसरी गंध लावून त्यांचं जे स्वागत होणार आहे एक बाबाचं काम आणि ते शिर्डीत यासाठी सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग आणि आम्ही सर्व त्याच्यात सहभागी होऊन समितीचे जे अध्यक्ष आहे बाळासाहेब गोंदकर तसेच सचिन भाऊ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीत काम करणार आहे.
जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी आता बैठक संपन्न झाली, तर त्यामध्ये आम्ही सगळ्या तरुणांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेणार आहे. आणि साईबाबांचं हे कार्य आहे, तर माझं सगळ्या शिर्डीतल्या आणि पंचक्रोशीतल्या तरुणांना पण या ठिकाणी म्हणणं आहे की आपण सुद्धा यामध्ये सहभागी व्हा. नुसतेच शिर्डीतले तरुण नाही तर पंचक्रोशीतले सुद्धा तरुण या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे. आणि बाबांचं हे गंध जी सेवा आहे ती म्हणजे जे भक्तांना ज्या गंधाचा वेळ आहे ते सेवा करण्याचं काम आपल्याला आता या ठिकाणी मिळालेलं आहे. हे बाबांचं एक देण म्हणून आपण या ठिकाणी करायचंय. मी या पंचक्रोशीतल्या तरुणांना निवेदन करतो की आपण पण या आणि नुसतंच आपल्या वेळेनुसार न येता साईबाबांना वेळ द्यायचा आहे आणि साईंच्या सेवेसाठी वेळ द्यायचा आहे. म्हणून सगळ्या घरातली आपल्या जे दैनंदिन जे काही कार्यक्रम आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ या ठिकाणी काढायचा आहे आणि साईबाबांची ही सेवा आपण अविरतपणे या ठिकाणी करायची. या ठिकाणी आम्हाला सौभाग्य आहे आणि या शिर्डीमध्ये आम्ही या ठिकाणी जन्म घेतला आणि बाबांच्या सेवेसाठी घेतलेला आहे असं या ठिकाणी आम्हाला सौभाग्य वाटतं. आणि जे पालखीमध्ये येणारे जे भक्त आहेत या भक्तांचा प्रवास पाहून आम्ही या ठिकाणी खरोखर थक्क होतो की एवढ्या लांबपर्यंत हे प्रवास करतात आणि त्यांच्यातून आम्हाला या ठिकाणी नक्कीच ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आम्ही साठवून वर्षभर बाबांच्या सेवेसाठी रुजू होतो. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध. राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकोरी रोड, शिर्डी.